युरियाचा काळा बाजार पुन्हा एकदा समोर आला आहे। पालघरच्या डहाणूतील गंजाड मणिपूर येथे काळा बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आलेला 60 पोती युरियाचा साठा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने कृषी विभागाने जप्त केला आहे। एका बाजूला युरियाचा काळा बाजार रोखण्यासाठी सरकारकडून कठोर पावले उचलली जात असताना देखील ग्रामीण भागात अशा पद्धतीने काळा बाजार होत असल्याने सरकारच्या नियमांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। आज आदिवासी भागामध्ये जे लोक आता शेतीची कामं आहेत, एक बॅग जरी घ्यायला गेले तरी ह्याच्यातून भेटत नाही। आधार कार्ड जरासं हे होत नसेल, थंब बसत नसेल तरीही त्यांना बॅग भेटत नाही। आणि या ठिकाणी गंजाड मणिपूर या ठिकाणी अनेक ह्याच्यापासून म्हणजे अनेक दिवसापासून असं पकडलं तर आपण 2023च्या सुद्धा इथे बॅग आहेत। तर तेव्हापासून आजपर्यंत आपण या ठिकाणी इतका मोठा गोडाऊन आहे, या गोडाऊनमध्ये हजारो गोणी या ठिकाणी आज आहेत। युरियाचा साठा हा या ठिकाणी आहे। आज या गावकऱ्यांना भेटत नसल्यामुळे त्यांना माहिती पडलं की या गोडाऊनमधून युरिया आणून आणि दुसऱ्या बॅगमध्ये ट्रान्सफर करून आणि तो या ठिकाणाहून सप्लाय केला जातो। म्हणून या लोकांनी, गंजाडच्या लोकांनी इथे एक सापळा रचला आणि एक गाडी आज निघून गेली। त्याच्यानंतर आज एक खाली गाडी म्हणजे या गाडीमध्ये एक खाली बेगा ह्या पकडलेल्या आहेत आणि त्याच्यावरनं लोकांनी या गोडाऊनमध्ये तपास केला असता त्यांना हजारो गोणी सापडलेल्या आहेत। म्हणजे हा काळा बाजार शेतकऱ्यांना न मिळता हा काळा बाजार होतोय, कारण हा युरिया हा जातो कुठे आणि इतक्या आज हजारो या गोणी एका गाडीमध्ये सापडलेल्या आहेत, त्याचा माल कुठे गेलेला आहे ह्याचा सुद्धा तपास झाला पाहिजे। मार्क्सवादी पक्षाचे पदाधिकारी चंद्रकांत घोरखना, रडका, कलांगडा, लहाणी दोडा, राजेश भुरभुरे आणि कार्यकर्त्यांनी घटनास्थळी सापळा रचत हा प्रकार उघड केला। त्यांच्या या सतर्कतेमुळेच युरियाचा काळा बाजार उघड झाला आहे। कृषी विभागाने पुढील तपासणीसाठी नमुने घेतले असून डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। तालुक्यात उशिरा पाऊस सुरू झाल्याने पेरण्या देखील उशिरा सुरू झाल्या। अनेक शेतकरी युरिया खते वापरून शेती करीत आहेत। डहाणू तालुक्यातील शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध करण्यासाठी आणि काळा बाजार रोखण्यासाठी तातडीने कारवाईची आवश्यकता आहे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या धाडसामुळे ही घटना उघड झाली असून संबंधितांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे। कृषी विभागाने युरियाचा काळा बाजार रोखण्यासाठी प्रयत्न केले आहेत। गंजाड येथे गोडाऊनमध्ये ठेवलेला युरिया साठा ताब्यात घेऊन डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, असे पालघरचे कृषी अधीक्षक निलेश भागरेश्वर म्हणाले।